चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आज आहे शुक्रवार। तुम्हाला सर्वांना शुभ शुक्रवार आणि महालक्ष्मी मातेचा आज दिवस असतो आणि त्या दिवशी आपण खूप म्हणजे ह्या दिवशी आजच्या दिवशी आपण खूप महत्त्वाची सेवा करतो। खूप महत्त्वाची सेवा ही करायलाच हवी, जी आज मी तुम्हाला सांगणार आहे। आणि तुम्हाला व्हिडिओ टायटल बघून तर लक्षात आलंच असेल मी कशाबद्दल बोलत आहे। तर हे म्हणजे शुक्रवारचं व्रत म्हणजेच वैभव लक्ष्मी व्रताबद्दलची माहिती मी आज तुम्हाला सांगणार आहे। त्याच मध्ये माहितीमध्ये पूजा मांडणी, आपल्याला वैभव लक्ष्मीच्या व्रताच्या वेळेस पूजा मांडणी काय काय करायची आहे आणि काय काय गोष्टी करायच्या आहे एवढंच फक्त आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। कथा आणि बाकीच्या गोष्टी काय असतात त्या सगळी संपूर्ण माहिती, पूजा कशी मांडायची, ह्या सगळ्या गोष्टी मी आता तुम्हाला मांडून दाखवलेली आहे, ती दाखवते। पण व्यवस्थित तुम्हाला तोंडी माहिती सुद्धा परत पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच घेऊन येईल। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। येत्या सगळ्या व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला ऑलवर क्लिक केलं तर नक्कीच मिळेल। त्यामुळे चला आजचा व्हिडिओ सुरुवात करूया आणि त्याचबरोबर पुढचे व्हिडिओज पण बघायला विसरू नका। तर आज होता शुक्रवार, म्हणजे आता संध्याकाळ झालेली आहे, बराचसा वेळ झाला आहे। मी माझी पूजा वगैरे संपूर्ण करून बसली आहे। आता जस्ट आरती वगैरे झाली आणि म्हणलं की तुमच्यासाठी पटकिनी एक व्हिडिओ शूट करावा। त्यासाठी जी मी पूजा मांडलेली आहे, जी मी वैभव लक्ष्मीचं व्रत केलेलं आहे, त्याबद्दलची जी संपूर्ण पूजा मांडणी आणि त्याबद्दलची थोडीशी माहिती तुम्हाला सांगावी म्हणून मी हा व्हिडिओ करण्याचा विचार केला। तर चला बघूया कशा पद्धतीने मी पूजा मांडलेली आहे। तर तुम्हाला जर का थोडंसं सहाय्य सुद्धा त्याच्यातनं मिळालं तरी मला खूप समाधान आणि मस्त वाटेल, छान वाटेल की माझ्या सगळ्या मैत्रिणींना ते करण्यास खरंच खूप छान वाटेल आणि तुमचे काही प्रश्न असतील ते सुद्धा त्या बघूनच तुमचे निघून जातील। त्यामुळे नक्कीच तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा ही माझी विनंती आहे। तर चला आपण वळूया पूजा मांडणीकडे की कसं करायचं आहे, कशा पद्धतीने आपल्याला सगळी पूजा मांडायची आहे याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये बघूया। चला, तर इथे तुम्ही बघू शकता ही जी आहे ही वैभव लक्ष्मी व्रताची पूजा मांडणी केलेली आहे। तर इथे तुम्ही बघू शकता मी कळस मांडणी, त्याचबरोबर वैभव लक्ष्मीचा फोटो आणि त्याचबरोबर अजून बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या इथे मांडलेल्या आहे। एक एक करून मी तुम्हाला दाखवते की मी कशा पद्धतीने सगळ्या गोष्टी मांडलेल्या आहे। तर सगळ्यात महत्त्वाचं, आपल्याकडे वैभव लक्ष्मी व्रत जर का आपण करत असाल तर आपल्याकडे सर्वात महत्त्वाचं वैभव लक्ष्मीचा फोटो आणि वैभव लक्ष्मीची जी पोथी असते ती असायला हवी। तुम्ही बघू शकता इथे वैभव लक्ष्मीची जी पोथी आहे, वैभव लक्ष्मी व्रत ही कुठल्याही दुकानात, तुम्हाला आध्यात्मिक दुकानात ही वैभव लक्ष्मी व्रताची पोथी नक्कीच मिळेल। तर आता तुम्हाला मी मांडणी दाखवते। मांडणीमध्ये काही नाही, केंद्रातनं मी हा फोटो आणलेला आहे महालक्ष्मी मातेचा, ज्यामध्ये ती गजलक्ष्मी माता असा तिचा स्वरूप आहे। तर इथे तुम्ही बघू शकता गज आहे आणि त्याचबरोबर लक्ष्मी माता म्हणजेच ती धन तिच्या हातातनं पाठीये मांडी घालून ती बसलेली आहे, कमळावर विराजमान आहे। अशा पद्धतीचा जो हा फोटो आहे हा मी केंद्रातनं घेतलेला आहे। आणि त्याच नंतर वैभव लक्ष्मी पोथीची सुद्धा पूजा करायची असते आपल्याला, म्हणून इथे पूजा पोथी सुद्धा मांडलेली आहे। तिथे तुम्ही बघू शकता वैभव लक्ष्मीची जर का पूजा करणार असेल, लक्ष्मी माता आहे ती, तर त्याचबरोबर जर का विष्णू भगवानांना सुद्धा आपण तिथे विराजमान केलं तर तिला जास्ती आनंद होतो। म्हणून मी विष्णू सहस्त्रनामची पोथी सुद्धा तिथे ठेवलेली आहे। कसं असतं ना, जेव्हा आपण एखाद्या स्त्रीची तिला छान छान बोलतो, तिला कॉम्प्लिमेंट देतो, त्याचबरोबर जर का तिच्या नवऱ्याचं सुद्धा खूप छान आपण तिला त्यांची सुद्धा खूप छान त्यांच्या पद्धतीने त्यांना छान बोललं तर तिला खूप आनंद होतो। तशाच पद्धतीने लक्ष्मी मातेला विष्णू भगवानांची सुद्धा जर का पूजा केली तर तिला त्याचा खूप आनंद होतो। त्यामुळे आपल्याला विष्णू भगवानांना सुद्धा या पूजेत सामील करायचं आहे। ही ज्याची त्याची इच्छा आहे, ज्याची त्याची मांडणी आहे, त्या पद्धतीने तुम्ही हे करू शकता। आता इथे तुम्ही बघू शकता इथे मी कळस मांडलेला आहे। हा जो कळस आहे या कळसाला आपल्याला तांदळाच्या राशीवर हे कळस ठेवायचं आहे। त्याला 5 बोटं तुम्हाला ओढायची आहेत, त्याच्यामध्ये 5 पानं घ्यायची आहेत आणि त्या 5 पानावर मी एक छोटंसं तामण ठेवलेलं आहे आणि त्या तामणात तुम्हाला सोन्याची पूजा, कुठल्याही तुमच्या घरात सोन्याची वस्तू असेल त्याची तुम्हाला पूजा करायची आहे। त्या सोन्याच्या वस्तूमध्ये तुमचं गळ्यातलं, कानातलं, नाकातली चमकी, अंगठी काहीही तुम्ही ठेवू शकता। जर नसेल तर चांदीची एखादी वस्तू ठेवली तरी चालेल, नसेल तर चांदीचं नाणं नाहीतर 1 रुपयाचं नाणं ठेवलं
तरीही चालेल, म्हणजे काहीही तुम्ही तुमच्या यथाशक्ती ठेवू शकता। त्याचबरोबर वैभव लक्ष्मी व्रतामध्ये लाल फुलाला खूप महत्व आहे, त्यामुळे गुलाबाचं फूल भेटलंच कमळाचं फूल, तुम्हाला जे कुठलं लाल फूल भेटेल ते फूल तुम्ही नक्कीच तिथे ठेवू शकता, देवीला अर्पण करू शकता। हे सगळं करण्याआधी तुम्हाला समई लावून घ्यायची आहे। जसं तुम्ही बघू शकता एखादा समई किंवा दिवा, छोटासा दिवा कुठलाही तुम्ही लावू शकता। मी एक छोटी पंती लावली आहे, सगळीकडे आता दिवाळी चालू आहे त्यामुळे पंती सगळीकडे लावते मी। जसं देवाकडे सुद्धा तुम्ही बघू शकता तुपाचा दिवा, तेलाचा दिवा, मध्ये ज्योत, असं सगळ्या पद्धतीने आपण करत असतो, काही ना काही करत असतो। याच पद्धतीने इथे गणपतीची स्थापना केलेली आहे। माझ्याकडे गणपतीची मूर्ती आहे, पण मी देवघरातली गणपतीची मूर्ती एकदा सकाळी पूजा झाली की उचलत नाही, आणि लक्ष्मीची मूर्ती सुद्धा आहे पण ती सुद्धा उचलली नाही, तर मी गणपतीची स्थापना एक सुपारीने केलेली आहे। त्यानंतर पोथीच्या मागेच तुम्हाला श्रीयंत्र असतं, ते श्रीयंत्र सुद्धा तुम्हाला तिथे ठेवायचं आहे, त्याची पूजा करायची आहे, कारण इथे लिहिलेलं आहे बघा, श्रीयंत्राचे नित्य दर्शन केल्याने श्री महालक्ष्मीची प्राप्ती होते, त्यामुळे श्रीयंत्र हे खूप महत्वाचं आहे। त्याचबरोबर जर तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर त्याची सुद्धा तुम्हाला पूजा करायची आहे। बघा इथे छोट्याशा पाटावर मी श्रीयंत्र स्थापित केलेलं आहे, आणि श्रीयंत्रावर सुद्धा हळदी कुंकू अक्षदा घालून त्याची वाहून पूजा केलेली आहे। त्याच नंतर तुम्ही बघू शकता की इथे मी स्वस्तिक आणि पावलं ठेवलेली आहे। ही पावलं मी ह्या दिवाळीत धनत्रयोदशीच्या नंतर लक्ष्मीपूजनाच्या वेळेस यांची पूजा केली होती। अजून हे मी उंबऱ्यावर लावले नाही, त्यामुळे मी पूजेत ते ठेवले आहे, म्हणजे व्यवस्थित त्यांची पूजा विधी झाली की मग ते मी उंबऱ्यावर लावण्याची अशी माझी इच्छा होती। आणि जोपर्यंत ते आहेत, जोपर्यंत ते असेच म्हणजे अजून लावले नाही तोपर्यंत मी म्हटलं त्यांची का नाही लक्ष्मी मातेच्या तिथे पूजा करू, म्हणजे ते जास्ती सिद्ध होतात, जेवढी आपण त्यांची पूजा करू ते जास्ती सिद्ध होतात। त्याच नंतर आज मी शुक्रवारच्या दिवशी शुभ योग आहे, त्यामुळे कुबेर यंत्र सुद्धा घेतलं आहे। धनत्रयोदशी आणि लक्ष्मी पूजनाच्या वेळेस मला कुबेर यंत्र मी आणायला 2दा गेले, पण मला तेव्हा भेटलं नाही, आणि आज मी ते कुबेर यंत्र घेऊन आलेली आहे। आणि कुबेर यंत्राची सुद्धा पुरुष सूक्त म्हणून, कुबेर यंत्र म्हणून ओम ह्रीम श्रीम क्रीम कुबेराय अष्टलक्ष्मी मम गृहे धनम पुरय पुरय नमः ह्या मंत्राचा जप करून यांची स्थापना पाण्याने दुधाने तुम्हाला स्थापना करायची आहे। त्याचबरोबर विडा, पूजेच्या वेळेस आपल्याला विडा खूप महत्वाचा असतो। विडा मांडणं म्हणजे आपण देवांना आगमन, त्यांच्या आगमनासाठी त्यांची तयारी करतो, त्यांना आपण म्हणजे आपण म्हणतो ना की एखाद्या सवाष्णी ब्राह्मणाला आपण बोलवलं की त्यांना आपण विडा देतो, तर त्या पद्धतीचा इथे विडा मांडलेला आहे। त्याच नंतर सर्वात महत्वाचं महालक्ष्मी, लक्ष्मी मातेला खेचून आणणारी गोष्ट म्हणजे तिला आवडती कमळगट्ट्याची माळ, कमळगट्ट्याची माळ सुद्धा मी इथे ठेवलेली आहे, कारण ती तिला खूप आवडते, कमळाचं बी तिला खूप आवडतं। आपण तिला कमळाचं फूल जरी नाही वाहू शकलो तर कमळगट्ट्याची माळ जर का तिच्यासाठी आपण अर्पण केली, तिच्या जवळ जर का ठेवली तर लक्ष्मी मातेला ते खेचून आणतं आणि ती नक्कीच प्रसन्न होते आणि आपल्याला त्याचे भरपूर लाभ होतात। याचबरोबर इथे अजून एक गोष्ट माझी ठेवायची राहिली, लक्ष्मी मातेला बघा ज्या ज्या गोष्टी आवडतात त्या तुम्ही ठेवू शकता। वैभव लक्ष्मी व्रतामध्ये असं काहीही गरजेचं नाहीये। वैभव लक्ष्मी व्रतामध्ये फक्त कळस, सोन्याची पूजा आणि फूल, लाल फूल आणि फोटो एवढंच महत्वाचं आहे। आपल्याकडे असल्यावर आपण मांडू शकतो, श्रीयंत्र, माळ, पादुका, पावलं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या यथाशक्ती आपण करू शकतो। आणि ह्या माझ्याकडे आज आल्या म्हणून मी पूजेत ठेवल्या। तर मांडणीमध्ये फक्त फोटो, कळस आणि एखादं नैवेद्य म्हणून मी दूध साखर ठेवलेलं आहे। फळ तुम्ही ठेवू शकता, फळ माझ्याकडे नव्हते। आणि महत्वाची म्हणजे पोथी, ह्याच गोष्टी फक्त महत्वाच्या आहे। अजून तुम्हाला जर का आवड असेल, लक्ष्मी माताला तुम्हाला प्रसन्न करायचं असेल तर तुम्ही ज्या पिवळ्या कवड्या असतात त्या कवड्या सुद्धा 5 कवड्या, 7 कवड्या, 16 कवड्या अशा पद्धतीने तुम्ही ठेवू शकता। लक्ष्मी मातेला 16 हा आकडा, लक्ष्मी मातेसाठी कुठलंही बघा आपण श्री सूक्त म्हणतो, 16 वेळा आवर्तने करतो, त्यामुळे 16 आकड्याच्या हिशोबाने तुम्ही ते जर का 16 कवड्या ठेवल्या
त्या सुद्धा तिला त्या खेचून आणतात, म्हणजेच लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न होते। या पद्धतीने तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे, यथाशक्ती तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे। तुमच्याकडे ज्या ज्या वस्तू असतील त्या हिशोबाने तुम्हाला करायचं आहे आणि त्यानुसार तुम्हाला पोथीत दिलेली कथा, लक्ष्मी स्तवन आणि त्याच नंतर एक श्लोक दिलेला आहे, तो श्लोक तुम्हाला वाचायचा आहे आणि त्यानंतर लक्ष्मी देवीची आरती करायची आहे। या पद्धतीने तुमची ही पूजा जी आहे ती संपन्न होते आणि तुम्हाला नक्कीच ह्याचा लाभ होईल मला असं वाटतं, कारण वैभव लक्ष्मी व्रताचे जे फळ मिळतात ते खूप चमत्कारिक असतात आणि ते मला खरंच जाणवतात। त्यामुळे मला असं वाटलं की तुम्हाला सुद्धा सांगावं। तर कसा वाटला आपला आजचा हा व्हिडिओ हे मला नक्कीच सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा। त्याचबरोबर अजून असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आणि तुम्हाला अजून कुठली माहिती हवी असेल त्यासाठी तुम्ही नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगू शकता। तर परत भेटूया अजून एकदा छानशा व्हिडिओमध्ये अजून एका छानशा माहिती बरोबर। तोपर्यंत काळजी घ्या। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।